कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत चिकन सुक्क आणि तर्रीदार रस्सा बनवूयात. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आषाढ स्पेशल झणझणीत चिकन सुक्क आणि रस्सा बनवणार आहोत, त्यासोबतच पिवळा रस्सा. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघू शकता तुम्ही 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन बोनलेस आहे. त्याच्यामध्ये 2 ड्रमस्टिक घेतलेल्या आहेत. आता हे चिकन मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे. आता आपण हे चिकन फोडणीला देऊयात. चला लगेच. तर इथे बघू शकता तुम्ही, मी कढई आता गॅसवर ठेवलेली आहे आणि छान तापलेली आहे. त्याच्यामध्ये 5 ते 6 पळ्या आपण तेल घालून घेणार आहोत. मैत्रिणींनो, जेवढं नॉनव्हेज असेल त्याप्रमाणे तेल घालायचं. आता 1 किलो आहे माझं हे चिकन, तर त्याकरिता बघा इथे मी 5 पळ्या तेल घेतलेलं आहे. नॉनव्हेजला तेल थोडं जास्तच लागतं. तर इथे बघा आता तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये मोठा एक कांदा कापून घेतलेला आहे, तो घालून घेऊयात. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आषाढ महिना चालू आहे आणि या आषाढात तर नक्कीच नॉनव्हेज बनवलं जातं, कारण पुढचा श्रावण आहे तो पाळायचा असतो. तर तुम्हाला जर सर्दी खोकला झाला असेल तर नक्की तुम्ही याचं सूप प्या. आता बघा थोडासा कांदा भाजला की याच्यामध्ये आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. तर इथे बघा मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता परत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर बघा आलं लसूण पेस्ट आणि कांदाही छान भाजलेला आहे. याच्यामध्ये 2 चमचे हळद टाकून घेऊयात. हळद टाकल्यानंतर परत आपल्याला हे अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालून घेऊयात. चिकन घातल्यानंतर तुम्ही अजिबात ह्याच्यात 15 ते 20 मिनटं पाणी घालायचं नाही. त्याचं पाणी सुटतं आणि जर तुम्हाला ते तसेच खायचं असेल म्हणजे शिजलेले पीस, तर तुम्ही पाणी न घालता खावा, एक नंबर लागतात. तर चला मैत्रिणींनो, इथे बघा आता चिकन टाकून घेतलंय, तर आता छान हलवून घेऊयात. जेवढं तुम्हाला मिक्स करता येईल या पद्धतीने मिक्स करायचं. आणि आता आपण काय करणार आहोत, यावरती एक ताट किंवा प्लेट ठेवणार आहोत. मी याच्यावरती ताट ठेवते आणि या ताटात मला आता 2 तांबे पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी गरम होईल. तोपर्यंत मसाल्याची तयारी करूयात. मसाल्यासाठी इथे बघा तुम्ही, मी काय काय घेतलेलं आहे. जिरे घेतलेले आहेत, धने घेतलेले आहेत, हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे, 2 मोठे कांदे भाजून घेतलेले आहेत, सुक्या खोबऱ्याची 1 वाटी घेतलेली आहे, आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि मोठा एक टॅमॅटो. तर पुढे बघू शकता तुम्ही, मी आता थोडेसे तीळ घेतलेले आहेत. आता आपल्याला धने आणि तीळ हलके भाजून घ्यायचे आहेत. मी आता धने आणि तीळ भाजून घेते आणि लगेच वाटण करून घेते. तर बघा मैत्रिणींनो, इथे छान असं वाटण झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, वाटण करून झालंय. आता आपण चिकन बघूयात. तर बघा चिकनला जवळजवळ 20 मिनटं झालेले आहेत आणि आता बऱ्यापैकी चिकन शिजलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता त्याला पाणी भरपूर सुटलं होतं. आता मी त्याच्यात जेवढं रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी घालून घेते. तर बघा या पद्धतीने तुम्ही हे पिवळं सूप नक्की प्या, खूप टेस्टी लागतं. आणि जर तुम्हाला सर्दी खोकला असेल तर तीही लवकर गायब होते. आता काय करूया, थोडंसं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊयात. या मसाल्याला भाजतानाही तेल 5 ते 6 पळ्या घालायचं. जर क्वांटिटी कमी असेल तर तुम्ही तेल कमी वापरा. इथे बघा आता मी हा सगळा मसाला या कढईमध्ये, तेल छान तापलेलं आहे, आता भाजून घेणार आहे. मसाला अगदी पाणी, जे काही मसाल्यामध्ये पाणी आहे ते पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तर बघू शकता इथे
किती या मसाल्यामध्ये पाणी आहे, तर आपल्याला पूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने अगदी तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपला जो घरचा आपण मसाला वापरतो तो घालून घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारचा बाहेरचा मसाला न वापरता झणझणीत ही कोल्हापुरी चटणी आहे. 5 ते 6 चमचे मी इथे घालणार आहे. हे दुधाचे मोठे चमचे आहेत. 5 ते 6 घालणार आहे. तर इथे बघा, हे चटणी घातल्यानंतर आता इथे परत आपल्याला अगदी 5 ते 7 मिनटं या पद्धतीने परतून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही इथे मस्त असा मसाला झालेला आहे. तर आता बघूयात चिकन शिजलंय का. तर बघा, इथे आता चिकन छान शिजलेलं आहे आणि मला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं मी याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे. चिकनही बघू शकता तुम्ही मस्त शिजलेलं आहे. खूप गरम असल्यामुळे मला आता ते हाताला भाजतंय. तर तुम्हाला मी एक पीस दाखवते तोडून. तर इथे बघा, चिकन मस्त असं अगदी 20 मिनिटात शशिजलेलं आहे. चला आता चिकन बाजूला काढून घेऊयात आणि झणझणीत तर्रीदार रस्सा बनवूयात. तर या पिवळ्या रस्स्यामध्ये आता हा भाजलेला मसाला घालून घेऊयात. तर बघा, अगदी मसाला टाकल्यानंतर 5 ते 7 मिनिटात याला अगदी झणझणीत अशी तर्री येते आणि तीही लाल भडक. तर बघू शकता तुम्ही, उकळी आल्यानंतर तर्री किती छान आलेली आहे. मस्त अशी हिरवीगार वरून कोथिंबीर घालायची आणि परत 10 मिनटं रस्सा म्हणजे त्याच्यामधला मसाला शिजण्यासाठी ठेवून देऊया. तर बघा, मस्त असा झणझणीत कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला आणि प्यायला मंडळी एक नंबर लागतो. तर खूप सुंदर ही रेसिपी झालेली आहे आषाढ स्पेशल. चला आता सुक्कं बनवूयात. तर या कढईमध्ये बघा, सुक्यासाठी मी इतका मसाला ठेवला होता आणि त्याच्यामध्ये थोडं पिवळा रस्साही घेतला होता. तर बघा, इतका हा रस्सा ठेवण्याचं कारण म्हणजे आपण सुक्कं आता याच्यामध्ये परत 5 ते 7 मिनटं शिजवून घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं आहे की जो काही मसाला आहे तो मसाला पीसच्या आतपर्यंत पोचतो आणि खूप टेस्टी सुक्कं चिकन लागतं. तर बघू शकता, छान असं मस्त झणझणीत कोल्हापुरी पद्धतीने सुक्कं चिकन इथे तयार झालेलं आहे. या चिकनवरही हिरवीगार मस्त कोथिंबीर टाकून घेऊयात. तर खूप सुंदर डिश लागते. तुम्ही फक्त सुक्कं चिकन प्लेटमध्येही घेऊन खाऊ शकता. तर बघा, झणझणीत चिकन सुक्कंही तयार झालेलं आहे. तर मंडळी, आषाढ स्पेशल तुम्हाला झणझणीत हा बेत नॉनव्हेजचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता इथे बघू शकता, पिवळा रस्सा आणि इथे तांबडा रस्सा आणि झणझणीत असं चिकन तयार आहे. आजची ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चिकन सुक्कं रस्सा आणि पिवळा रस्सा आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या आषाढामध्ये तुम्हीही नक्की या पद्धतीने चिकन सुक्का आणि रस्सा बनवा. धन्यवाद.